सुप्रभात. हरे कृष्ण. आजपर्यंत आपण विविध असुरांना कृष्णाने किंवा बलरामांनी ठार मारलेलं आपण पाहिलं आहे, बरोबर आहे. अनेक अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण आजच्या अध्यायामध्ये प्रलंबासुराचा वध कशा प्रकारे होतो हे पाहणार आहोत. एक वेळी बाळकृष्ण आणि त्यांचे सवंगडी तसेच बलराम गाय चारण्यासाठी निघाले होते आणि ते जे वन होते ते होते भांडीर वन. भांडीर वनामध्ये ते फिरत होते. त्यावेळेस प्रलंबासूर जो आहे तो इतर मुलाप्रमाणे जो आपलं रूप आहे ते बदलून त्यांच्यामध्ये मिसळून आलेला होता. प्रभू श्री कृष्ण परमात्मा आहेत, ते अंतर्यामी आहेत, ते प्रत्येकाचं मन ओळखतात, बरोबर आहे. तर त्याच प्रकारे त्यांनी ओळखलं की आपला जो समूह आहे त्याच्यामध्ये कोणीतरी एक वेगळा जो असुर आहे तो आलेला आहे. त्यांनी हे ओळखताच ही एक युक्ती सुचवली आणि ती युक्ती म्हणजे त्यांनी ठरवलं की आपण एक खेळ खेळला पाहिजे आणि तो खेळ होता कुस्तीचा. त्यांनी दोन समूह निर्माण केले. एक होता प्रभू श्री कृष्णांचा समूह आणि दुसरा जो होता तो होता बलरामांचा समूह. अशा प्रकारे त्यांनी खेळाडू सगळीकडे दोन समूहामध्ये वेगळे केले. पहिला समूह आणि दुसरा समूह अशा प्रकारे कुस्तीचा खेळ सुरू केला होता आणि कुस्ती खेळण्यामध्ये इतके मग्न झाले आणि शेवटी जी कुस्ती होती ती प्रभू श्रीकृष्णांची होती श्रीदामासोबत, भद्रसेनची होती वृषभ सोबत आणि प्रलंबासुराची जी कुस्ती होती ती होती बलरामांसोबत. मग प्रभू श्रीकृष्ण आणि श्रीदामा कुस्ती खेळत असताना कोण हरले असेल? श्रीकृष्ण हरले असतील, कारण ते लीला करीत होते. त्यांना विजेता होणं हे महत्वाचं नव्हतं, ठीक आहे. त्यांनी मग श्रीकृष्ण हरल्यानंतर कोण विजयी झाला असेल? श्रीदामा विजयी झाले होते. भद्रसेन आणि वृषभ मध्ये देखील कुस्ती झाली. त्याच्यामध्ये वृषभ हा विजेता झाला आणि हरलं कोण असणार आहे? भद्रसेन हरला होता. आणि बलराम आणि प्रलंबासूर यांच्यामध्ये देखील युद्ध झाले. याच्यामध्ये कोण विजेते झालं? बलराम विजेते झाले होते. मग त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांचं काय ठरलेलं होतं? खेळाचे नियम असे होते की जो काही समूह हरेल त्या हरलेल्या समूहाने काय करेल, जो विजेता समूह आहे त्याच्यातील जे विजेते आहेत त्यांना आपल्या पाठीवरती उचलून घ्यायचं आणि पुढचे अंतर कापायचं. ते होते लहान मुलं, बरोबर आहे. त्यांच्यासाठी पाठीवरती घेऊन जाणं म्हणजे ही पण खूप मोठीच गोष्ट होती. त्यानंतर प्रभू श्रीकृष्णांनी कोणाला उचललं? श्रीदामाला आपल्या पाठीवरती घेतलं आणि भद्रसेननी वृषभला आपल्या पाठीवरती घेतलं आणि बलरामांना पाठीवरती कोण घेतलं असेल? प्रलंबासुराने आपल्या पाठीवरती घेतलं. प्रलंबासूर हा देखील खूप हुशार होता. त्याने ठरवलेलं होतं प्रभू श्रीकृष्ण अत्यंत शक्तिशाली आहेत, त्यांच्या इतकं मारणं शक्य आहे का रे? अजिबात नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की अगोदर आपण एक सखांना एक गोप मुलांना सर्वांपेक्षा वेगळं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी बलरामांना एका वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ लागले. बलरामांना देखील हे समजलं की हा जो मुलगा आहे कोणाच्या रूपामध्ये आहे? तो एका मुलाच्या रूपामध्ये आहे, परंतु तो आहे कोण? असुर आहे. त्यांनी बलरामांना वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ लागले. बलराम देखील खूप शक्तिशाली आहेत, हे सर्वांना माहितीच आहे. नावातच बल आहे, बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे बलरामांनी काय केलं? प्रलंबासुराला वेगळ्या दिशेकडे घेऊन जा, म्हणजे वेगळ्या दिशेला नेलेलंच होतं, परंतु आपलं जे वजन आहे बलरामांचं ते वाढवू लागले, बरोबर आहे. आणि वजन त्यांनी आपलं शरीर मात्र तितकंच ठेवलं, जितकं एका मुलाचं शरीर असतं तितकंच आपलं शरीर ठेवलं, परंतु आपलं वजन अत्यधिक वाढू लागले. इतकं वजन वाढू लागलं की त्यामध्ये जो राक्षस होता त्या राक्षसाला ते सहनच झालं नाही. दिसायला तरी बलराम लहानच आहेत ना, परंतु त्यांचं इतकं वजन जे आहे ते राक्षस सहन करू शकला नाही आणि तो आपल्या पहिलेच्या अवतारामध्ये आला, म्हणजे असुराच्या अवतारामध्ये आला. पाहतो तर काय, तो असुर जो आहे तो खूप शक्तिशाली, खूप मोठा दिसू लागला होता. त्याचे कान मोठे मोठे, त्याच्या डोक्यावरती एक चमचमणारं ताज होतं आणि त्याचे डोळे एकदम अग्नीच्या गोळ्यासारखे, अग्नीच्या समान दिसू लागले होते. असा शक्तिशाली असुर समोर पाहताच बलरामांना लक्षात आलं की हा असुर नक्कीच कोणाला मारण्यासाठी आला असेल? प्रभू श्री कृष्णांना किंवा बलरामांना यांना मारण्यासाठी आलेला असेल. त्यामुळे बलरामांनी काय केलं? आपले जे दोन हात आहेत ते एका मुठीसारखे गच्च धरले आणि त्या असुराच्या डोक्यामध्ये मारलं. तितक्याच तो असुर काय झाला? जमिनीवरती पडला गेला आणि आपला त्यांना देह त्यागला होता. बलराम हे खूपच शक्तिशाली आहेत. त्यावेळेस तो ज्यावेळेस असुर खाली पडला गेला आणि त्या सर्व देवता वरून पाहू लागले होते. त्यांना खूप आनंद झाला आणि तुम्ही लक्षात घ्या, जितके काही असुर
ठार मारले गेले त्यावेळेस देवतांनी खूप आनंदाने तो दिवस साजरा केलेला आहे. देवता काय करू लागले? वरून पुष्प वर्षाव करू लागले. कोणावरती? बलरामांवरती पुष्प वर्षाव करू लागले, नगाडे वाजवू लागले, खूप आनंद घेऊ लागले. आणि हे सर्व नंतर त्या सर्व सवंगड्यांना माहिती झालं, त्या गोप बालांना माहिती झालं. प्रभू श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले, सर्वजण त्या ठिकाणी आले आणि त्या असुराला त्यांनी मारलेलं पाहिलं होतं. अशा प्रकारे आणि सर्व जी मुलं आहेत ते बलरामांचं कौतुक करू लागले. बलराम देखील खूप पांढरे शुभ्र होते, एका चंद्राप्रमाणे त्यांचं तेज होतं. अशा सुंदर रूपामध्ये सर्वांनी बलरामांना पाहून त्यांचं खूप कौतुक करू लागले की एक राक्षस जो आहे, जो असुर आहे, त्याचा अंत झालेला आहे. याचा सर्वांनी आनंद घेतला. बरं मला सांगा, आपण विविध असुरांचा नाश झालेला पाहिला, परंतु तो मुळात असुर होते का रे? नाही. त्यांच्या अगोदरच्या जन्मात त्यांची काहीतरी एक कथा होती. याच प्रकारे प्रलंबासूर जो आहे तो देखील पूर्वीच्या जन्मामध्ये कुबेर देवता, आपण कुबेराबद्दल देखील ऐकलेलं आहे याच्या अगोदर. कुबेर देवतांच्या पूर्णता त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे त्यांच्या ठिकाणी खूप मोठी बाग होती. त्या बागेमध्ये विविध सुंदर सुंदर अशी झाडे होती, खूप मोठी मोठी अशी फुलझाडे होती. त्यावेळेस एक विजय नावाचा परमेश्वराचा भक्त, नारायणाचा भक्त होता. तो काय करत होता की परमेश्वराचं नाव जप करीत करीत फुले नेण्यासाठी आला होता. फुले कशासाठी वापरतो आपण? परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्यासाठी वापरत असतो. मग त्याने काय केले की न सांगता, कोणालाही न विचारता ती फुले घेतली आणि नारायणांच्या चरणी अर्पण केले होते. परंतु कुबेरांना मात्र राग आला. कुबेरांनी विचार केला, मला न सांगता माझ्या बागेमध्ये कोण येऊन पुष्प तोडत असेल? मग त्यांनी परत दुसऱ्या दिवशी पाहिलं तर सगळ्या झाडाची जी फुलं आहेत ते तोडली गेली होती. हे मात्र कुबेर देवांना मान्य नव्हते. मग त्यांनी काय केलं की श्राप दिला.